सांगावी लागली. आज या ठिकाणी आपण आलात त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि एक विनंती करतो की या पेंगरपाडा आणि भागवड या गावाला उत्पादक असं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राला तसेच या ठाणे जिल्ह्याला बरेच खासदार या डहाणू लोक मतदारसंघामधून आणि आता भिवंडी लोकसभेमधून बरेच खासदार निवडून गेले. जवळजवळ 65 वर्षाचा कालावधी निघून गेला, परंतु या केंद्रामध्ये शिक्कामोर्तब अजूनपर्यंत तुम्हालाही जमलं नाही. शांताराम घोरपकर काही घोरपी राजकारणी ठाणा लोकसभेमधून निवडून जात होते, परंतु दुसऱ्यांदा निवडून जाऊन केंद्रीय मंत्रीपद हासिल करणं काही एवढं सोपं नाहीये. कारण काँग्रेस घराण्याची एक म्हण होती, उत्तर प्रदेश सदा म्हणतो दिल्ली की पगडी सर पर. या उत्तर प्रदेश मध्ये 74 खासदार या बीजेपीने काढले आणि उत्तर प्रदेशचा जो बाले किल्ला रायबरेली या ठिकाणाला राहुल गांधी सरकारला पाणी पाजला आणि सतत 10 वर्षे या हिंदुस्थानावर राज्य केलं. पाटील साहेब, आम्हाला एक अभिमानाची गोष्ट वाटतं की 2% शीख आहेत या देशामध्ये. 10 वर्षे राज्य केला मनमोहन सिंगने. एक लांछनास्पद गोष्ट आहे, कारण पंजाब सोडला तर कुठेच शीख नाही. 2% या देशामध्ये आहेत. परंतु या आगरी समाजाची शान आणि आगरी समाजाची मान आपण ह्या लोकसभेतून निवडून जाऊन केंद्रावर एक शिक्कामोर्तब केला, त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन करतो. एकच प्रमाण सांगतो, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा तो ठसा, झाला सन्मुख तो कैसा, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे. मी या ठाणे जिल्ह्याचे कोडे सर्व आपण सोडून टाकले. येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण कॅबिनेट मंत्री व्हाल हीच पांडुरंग चरणी एक फोटो मिळालेला आहे तुम्हाला पांडुरंगाचा. त्या पांडुरंग चरणी प्रार्थना करून कॅबिनेट मंत्रीपद भूषवाल आणि पुन्हा या ठाणे जिल्ह्याचं नाव आकाशाला मिळवाल हीच एक परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. थोडक्यात 2 शब्द आपण या ठिकाणाला आलेलात, विनमुख जाऊ नका. जर न बोलताना गेले तर आम्ही समजू नाराज आहात तुम्ही, म्हणून 2 शब्द बोला. स्वर्गीय नारायण स्मृती चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सन्माननीय ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते मदन बुवा नाईक साहेब, बाळराम चौधरी, हरचंद्र भोईर, PK म्हात्रे, सुमित पाटील, सुंदर नाईक, आता कोण कोण अजून आहेत, प्रेमनाथ नाईक ज्यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केलं ते जगदीश म्हात्रे, आणि आमच्या इकडे शाखा प्रमुख आहेत ना, कुठे विश्वनाथ दादा, सुरेश पाटील, आयोजक करेश म्हात्रे, त्याचे सर्व सहकारी, या मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित क्रीडारसिक बंधूंनो, खरं तर एखाद्या वडिलांच्या पोटी कसा सुपुत्र जन्माला यावा तर तो जगदीश म्हात्रेंसारखा यावा. कारण वडिलांचा स्मृती दिवस हा तरुण पिढीला प्रेरणा देणारा साजरा करण्याची संकल्पना ही निश्चितपणाने आताच्या काळामध्ये एक वेगळी संकल्पना आहे. नारायण काका जिथे असतील तिथे निश्चितपणाने त्यांच्या आत्म्याला परमेश्वर सद्गती देईल.
कारण समस्त तरुणाईचा विचार करून तरुणाईला प्रोत्साहन देऊन तरुण खेळाडू घडवण्याच्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनी जगदीश यांनी स्पर्धा ठेवल्या म्हणून स्वर्गामध्येही त्यांना निश्चित या गोष्टीचा आनंद झाला असेल असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. इतर संघांनीही अशा प्रकारच्या प्रेरणा घेऊन असे उपक्रम राबवावे अशा प्रकारची सूचना त्यांना मीही करतो. खरं तर आज या तुमच्या भादवड गावाच्या या मैदानामध्ये मी अनेक वेळा आलो, पण आज वेगळा एक अनुभव, माझ्या स्वतःच्याच मनाला भारावून टाकणारा अनुभव आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्यामुळे मिळाला. कारण ह्यापूर्वी मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून आलेलो आहे, त्यानंतर आधी उपाध्यक्ष म्हणून आलो आहे, खासदार म्हणून आलो, परंतु आज मंत्री म्हणूनही आलो. आणि मंत्री म्हणून आल्यानंतर तुम्ही जो काय आज माझा सन्मान केला आहे सर्वपक्षीय, मी मनसेचाही कार्यकर्ता भेटला एक सहकारी, त्यांनी मला सांगितलं की मी साहेब मनसेचा आहे. शिवसेनेचे आमचे सहकारी शाखाप्रमुख कृष्णदादा आहेत, बुवासाहेब बाळाराम तर शिवसेनेचे आहेतच, जगदीश आणि प्रेमनाथ यांचा पक्ष कपिल पाटील आहे, त्याच्यामुळे ते चुकीचं काय बोललं नाही. पण निश्चितपणाने एक गोष्ट मी या ठिकाणी अतिशय नम्रतेने सांगेन की ह्या सन्मानाचे खरे हक्कदार कोणी असतील तर आपल्या ह्या लोकसभा क्षेत्रातले सगळे मतदार हे खऱ्या अर्थाने ह्याचे हक्कदार आहेत. त्यांनी मला जर खासदार म्हणून पाठवलं नसता निवडून तर मोदीजींनी मला मंत्री केलं नसतं. मोदीजींनी जे मंत्री केलं ते तुमच्यामुळे केलं आणि म्हणून नम्रतेने याचं सगळं श्रेय हे मी नेहमीच या लोकसभा क्षेत्रातील जनतेला देतो. आणि हा माझा सन्मान नाही तर समस्त ठाणे जिल्ह्याचा सन्मान आहे असं मी नेहमी समजतो. आणि म्हणून जरी मी आगरी समाजाचा असेन, बोलताना आपले सहकारी सांगतात की आगरी समाजाचं आमचं भूषण आहे, आगरी समाजाचा सन्मान वाढला असेल, तरी ह्यामध्ये समस्त सगळ्या समाजाचे ज्या ज्या जाती धर्माचे लोक या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये राहतात त्या सगळ्यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. यांनी सगळ्यांनी मिळून खऱ्या अर्थाने आगरी समाजाचा सन्मान वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांनाही अतिशय नतमस्तक होऊन मी सलाम करतो. आणि तुमचा आजचा हा सत्कार निश्चित लक्षात ठेवीन. तुमच्या आज मिळालेलं प्रेम हे कायमचं माझ्या लक्षात राहील. आणि असंच प्रेम कुठे काही हो, आपल्याला काही राजकारण करायचं नाही, पण कायमचं तुमचं प्रेम हे असंच राहिलं पाहिजे. तुम्ही कॅबिनेट मंत्री व्हायला शुभेच्छा दिल्या, पण कॅबिनेट मंत्री व्हायला परत एकदा निवडून जायला लागेल. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहकार्याची अपेक्षा कायमचीच मला असेल ते तुम्ही द्याल अशा प्रकारचा विश्वासही व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण खूप चांगला मार्गदर्शन केलं. खरंच वेल नसताना देखील वेल काढून या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. स्वर्गीय नारायण म्हात्रे स्मृती चषक 2021 या स्पर्धेला भेट देण्यासाठी आपण पाहतोय केंद्रीय पंचायत राज मंत्री आपण पाहतोय माननीय श्री कपिलजी पाटील साहेब उपस्थित राहिलेले आहेत. उल्लेख केला गावाचं संपूर्ण आपण पाहतोय राजकीय क्षेत्र जो आहे आज संपूर्ण व्यासपीठावर तुम्हाला पाहायला मिळालं. साहेब असंच प्रेम असू द्या या गावावर. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिला. खूप व्यस्त शेड्यूलमधून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आम्हाला मार्गदर्शन केलं. आपला नारायण प्रतिष्ठान भादवड डोंगरपाडा व समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. इस वक्त धन्यवाद साहेब. भिवंडी के राजा और केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटिल साहब इस नारायण स्मृति चषक से विदा लेते हुए ऑर्गेनाइजिंग कमेटी उनका आभार व्यक्त करती है कि शो में आकर उन्होंने शोभा बढ़ाई है. आज हमारे साथ थे भिवंडी के राजा केंद्रीय पंचायत राज
राज्य मंत्री माननीय श्री कपिल पाटिल साहब। धन्यवाद। या ठिकाणी आताच आपल्यामधून रजा घेत आहेत पंचायत राज्यमंत्री केंद्रीय सन्माननीय कपिलजी पाटील साहेब तसेच सुमितजी पाटील, आपला देखील धन्यवाद, आपण या ठिकाणी उपस्थित राहिला। बहुत बहुत धन्यवाद जगन्नाथ नाइक। मैच की शुरुआत अब होनी जा रही है। सर्व पाहुण्यांनी व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे। सर्व पाहुण्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। चौथे ओवर का खेल चलता हुआ और इस वक्त भादवड़ का स्कोर है 45 रन, 2 विकेटों के नुकसान पर। मुकेश मते 1 रन बनाकर खेल रहे हैं और सागर तरे 17 पे बल्लेबाजी कर रहे हैं। मेरे साथ जुड़ चुके हैं संदेश पाटिल कमेंट्री बॉक्स में। धन्यवाद सिद्दीक बाबे साहेब। 45 धावा धावफलकावर काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय सागर आणि आता त्याला साथ देतोय कुलमॅन मुकेश मते बॅटिंग करण्यासाठी सज्ज असेल। आणि पाटील आमचे जे आहेत भरपूर मेहनत घेत आहेत व्यासपीठावर। सोबतच आपण पाहतोय त्यांचे मित्र टायगर ज्याला प्रेमाने म्हटलं जात आहे। क्या बात आहे, गेम ऑन करायची आहे। आमचे जे गावातील वरिष्ठ नागरिक जे मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती करेल का आपण व्यासपीठावर यायचं आहे। So back to cricket now, 4th over in progress and you are watching Narayan Memorial Cup 2021, the semi-final in a rural format between Bhadwar and JRE Rajnoli. मी विनंती करतोय ज्येष्ठ नगरसेवक बालाराम मधुकर चौधरी साहेबांना विनंती करतोय का आपण व्यासपीठावर यायचं आहे प्लीज। रोहित राठोड उर्फ टायगर्स भादवड संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात। बॅक टू नो क्रिकेट। Pramod Matre, the experienced campaigner, facing him Mukesh Mate. 4th over in progress. The next match, the semi-final, the second semi-final from BC4 City Pool. RD 4440 and Challenge Sport. This time, try to beat it, beat him outside the office stump. प्रमोद मात्रे, वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनर। येस अगदी बरोबर। काय गोलंदाजी राहिली होती क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये प्रमोद म्हात्रेच्या माध्यमातून। रोहित राठोड वारंवार आमची सेवा करताना कॉमेंट्री बॉक्समध्ये। प्रमोद मात्रे, राइट आर्म राउंड दी स्टम्प्स, फेसिंग हिम बैट्समैन मुकेश मते। Goes to Mate, another wide Yorker. This is the lovely bowling. Because Pramod Matre is the experienced campaigner. Experience is not only best teacher but also best feature. You can see there wide Yorker. Prathamesh Patil online man joined with us. Here goes Pramod Matre. Now his score is 45 for the loss of 2 wickets. Here we go. Right arm round the stumps. Another fine delivery. ढूंढते रह जाओगे. What a bowling. काय गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये। काय अनुभव आहे गोलंदाजीचा पहा, काय अनुभव आहे गोलंदाजीचा पहा। प्रमोद मात्रे वारंवार लेंथ अँड लाईन मध्ये गोलंदाजी करतात। बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट पाहायला मिळतात। काय गोलंदाजी। प्रमोद मात्रे, right arm round the stumps. This time another fine delivery, edge and gone. This is a priceless wicket claim by Pramod Matre and look this celebration. In this over he consider only 3 runs and claim the Mukesh Mate's wicket. काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये। धन्यवाद संदेश पाटील। व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय PKजी म्हात्रे साहेब, भिवंडी तालुका भाजपा अध्यक्ष व रोटरी क्लबचे एजे आहेत,
यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय प्रेमनाथ नाईक साहेब यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होते. पी.के. म्हात्रे साहेब, अध्यक्ष भिवंडी तालुका भारतीय जनता पार्टी, सुस्वागतम सुस्वागतम. आपला हार्दिक स्वागत आहे साहेब स्वर्गीय नारायण स्मृती चषक 2021 या स्पर्धेमध्ये. ओव्हर टू संदेश पाटील. थँक्यू सो मच. आपण टॉसकडे जाणार आहोत. RD440 अँड चॅलेंज स्पोर्ट भिवंडी, वन ऑफ द बिग मॅच सेमीफायनल दुसरा तुम्हाला पाहायला मिळेल जिथं टॉस होता आहे. मी जगन्नाथ नाईक यांना विनंती करेन की आपण पाहुण्यांची नावं घ्यायची आणि पाहुण्यांना टॉस बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे, कारण की पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दुसऱ्या सेमीफायनलचं टॉस जिथे चॅलेंज स्पोर्ट भिवंडी आणि RD440 ओली ये दोन्ही संघाचे कॅप्टन्स टॉस बॉक्समध्ये. वॉइस ऑफ ठाणे द ग्रेट वॉइस सिद्दीकी भाभे सर, 5 ओवर का ये मुकाबला. आइए चलते टॉस बॉक्स में. या सामन्याचा सेमीफाइनल कितने ओवर का है? 5 षटकांचं. करेश म्हात्रे 5 ओवर. यस यस. या सामन्याचं नाणेफेकी करण्यासाठी मी विनंती करतो पी.के. म्हात्रे साहेब, अध्यक्ष भिवंडी तालुका भाजपा, आपण या सामन्याचं नाणेफेकी करायचं. ओव्हर टू सिद्दीक भाभे सर. पी.के. म्हात्रे साहेब, भिवंडी भाजपा तालुका अध्यक्ष, रोटरी क्लबचे एजी आहेत, यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकी होणार है. यस, 6 ओवर का मुकाबला है और म्हात्रे साहब हमारे साथ जुड़ चुके हैं. एक तरफ आपको तो पता है कि जगदीश म्हात्रे और एक तरफ नारायण स्मृति चषक. नारायण स्मृति और आया है जगदीश म्हात्रे. बहुत धन्यवाद सर. आपसे निवेदन है कि आपको मंच की शोभा बढ़ाना है. बहुत धन्यवाद. सचिन भोयर, सबसे पहले ये बताइए कि टीम जब पहली मर्तबा सेमीफाइनल में पहुंचती है तो कैप्टन को कैसा लगता है? काफ़ी अच्छा लगता है. टीम जब परफॉर्मेंस अच्छा करती है तो टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे. कोई चेंजेस है सेमीफाइनल के लिए? नहीं, वही टीम रहेगी. और प्रशांत परदेसी क्या स्वस्थ महसूस कर रहे हैं? थोड़ा नहीं, उनको थोड़ा ये चक्कर आ रहा था तो बाहर बैठने वाले. तो क्या उम्मीद करें कि सामने RD440 इसको आप कहाँ तक रोकने की कोशिश करेंगे? 60 के 50 के अंदर रोकने में. देखिए सचिन, बल्लेबाजी तो लाजवाब हो रही है. आपने सीज़न का पहला अर्धशतक, आपको मुबारक भी हो. फर्स्ट जो भी पहली चीज़ रहती है वो यादगार रहती है. ये बताइए कि कैप्टन अपनी तरफ से इसी तरह 100% देने जा रहे हैं? हाँ, चैलेंज की जिम्मेदारी मेरे ऊपर है तो मैं 100% देने का प्रयत्न. ऑल द बेस्ट. 3 हैट्रिक, 4 हैट्रिक हो चुके हैं, 3 आपके गेंदबाजों ने के, 1 चैलेंज के. लेकिन ये बताइए कि टॉस जीतते तो क्या करते? बैटिंग करने वाला. और बल्लेबाजी आपको दी गई. कोई चेंजेस है प्ले 11 में? नहीं, सेम टीम. और ये बताइए कि ऊपर बिलाल शेख अच्छी स्टार्ट देते हैं, कभी कभी मिडल ऑर्डर फेल होता है. आज क्या उम्मीद रखते हैं सभी बल्लेबाजों से? हम लोग को चेसिंग में प्रॉब्लम हो रहा था, इसलिए हम लोग टॉस जीत के बैटिंग करने वाले थे. फ्री माइंडेड बैट्समैन खेलेंगे तो हमारे बॉलर्स फॉर्म में है, उस हिसाब से हम डिफेंस कर लेंगे. हिमांशु, 1 कप आपने जीता है, क्या दूसरे कप पे नजर है? हाँ, जरूर. All the best. The news from the toss box is challenge won the toss and they elected ball first. Is back to the commentary box. थँक्यू. या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झाले आमचे मित्र ज्यांनी फर्स्ट एड बॉक्सची सुविधा पुरवली, हरिओम मेडिकलचे प्रोप्रायटर विवेकजी म्हात्रे, आपला हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू समालोचन कक्ष. तर विजयाकरता जर आपण पाहिलं तर विजयाचं जे लक्ष्य आहे ते 46 धावसंख्येचं. या 46 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानामध्ये 2 फलंदाज आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम जयहरी रांजणोळी जे फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला, पूर्वार्धामध्ये सर्व आलबेल सुरू होतं, मात्र शेवटचं षटक त्यानं कॅल्क्युलेशन थोडंसं बिघडवलं. 50+ जे स्वप्न होतं ते स्वप्न कुठेतरी भंगलं गेलं. ज्या पद्धतीची गोलंदाजी शेवटच्या षटकात प्रमोद आपल्या नावलौकिकाला साजेचा खेळ त्यानं केला. पंचांकडनं इशारा, सामन्याला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 46 धावांचं लक्ष. चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षकाची निवड. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. पहिला खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. खूप महत्वाची विकेट आहे.
पहिल्या चेंडूवर सुखदेवला माघारी परतवलं गेलंय. काय सुरुवात केली आहे तुषार जोशी याने ही झेल पकडली आहे अक्षय, आणि ज्या प्रकारे ही झेल पकडली त्यानंतर सेलिब्रेशन पहा किती जोरदार झाला होता. त्यांना माहिती आहे महत्त्वाचं विकेट आहे, महत्त्वाचं विकेट, आणि तो सुखदेव दगडमध्ये परतल्या निराश पावलाने. निश्चित स्वरूपानं सुखदेवला माघारी परतवल्याचा जल्लोष मैदानात पाहायला मिळाला. प्रेम ज्या पद्धतीनं त्याच्यावर विश्वास दर्शवला गेलाय तो विश्वास कुठेतरी सार्थ ठरवतोय, कारण सुखदेव सारखा महत्त्वाचा खेळाडू माघारी परतलाय. 2 खेळाडू आता मैदानामध्ये आहेत, जितू आणि प्रमोद. एक्सपिरियन्स आहे खूप दोन्ही खेळाडूंकडे, काफी चांगला खेळ या दोघांनी केलाय. प्रमोदकडनं विशेष आशा असतील या टीमला, कारण जय हरी रांजरोली या टीमचा तो प्रमुख अस्त्र आहे. गोलंदाजीमध्ये त्याने खूप प्रभावित केलं. फटका फसलाय, खूप महत्वाचा चेंडू हवेमध्ये आहे, हातामध्ये समाविष्ट झाला आणि इथं मात्र विकेट नंबर 2. बॅक टू बॅक 2 गडी तंबूच्या आसरला, तेही 2 प्रमुख खेळाडू, 2 महत्वाचे खेळाडू यावेळेस बांधून तंबूत परत. काय गोलंदाजी केली आहे, काय गोलंदाजी केली आहे प्रेम चव्हाण याने. प्रमोद म्हात्रेचं विकेट, महत्वाचं विकेट. सेलिब्रेशन पहा भादवड संघाचं. झेल पकडली आहे सागर तरे याने, पूर्णपणे बॅटफुटवर ढकलून दिलाय पहिल्या 2 चेंडूमध्ये. काय गोलंदाजी केली आहे. विवेक म्हात्रे यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलाय. मात्र हॅट्रिक इम्पॉर्टंट नसणार आहे, मात्र इथे फलंदाजी देखील खूप खूप चांगली करावी लागेल जय हरी रांजोली संघाला. खूप महत्वाची विकेट हॅट्रिक असू शकते ही, कारण इजॉन हॅट्रिक पहिले 3 चेंडू आपण हाताळतोय. आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक, सांघिक पहिलं षटक आणि पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट. खूप चांगली कामगिरी प्रेमच्या माध्यमातनं. प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरनं इजॉन हॅट्रिक. फुल टॉस चेंडू हवेमध्ये आहे, मात्र क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर. भूषण आहे तिथे, फक्त एकच धाव मिळेल. काय गोलंदाजीला सुरुवात झाली इथे भादवड संघाच्या माध्यमातून. आई एकविरा प्रतिष्ठान भादवड संघ पहिल्याच षटकामध्ये 3 चेंडूमध्ये आतापर्यंत दबदबा दाखवताना आपल्या घरच्या मैदानावर. निश्चित स्वरूपानं खूप चांगली कामगिरी आहे ही, कारण 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय, ज्यामध्ये 1 धाव फलकावर 50+ बघत होते. 50+ जरी जमले नसले तरी जी टोटल आहे तिच्याबरोबर आम्हाला लढायचं आहे, तिच्याबरोबर आम्हाला फाईट करायची आहे. यस, अगदी बरोबर. खूप चांगला उल्लेख केला आपण. धावा देखील बनवाव्या लागतील, ज्या प्रकारची चांगली पार्टनरशिप होणं गरजेचे आहे. चांगला फटका आहे, स्लॉट मधला चेंडू आणि त्यावर केला आघात. चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठा स्ट्रोक, षटकार, 6 धावा. केतन म्हात्रे आहे मैदानाच्या आतमध्ये. केतन म्हात्रे क्षमता ठेवतो. बघितला आपण मागच्या चेंडूला सीमेचा रस्ता दाखवून दिलाय त्या केतन म्हात्रे याने. आउट ऑफ द पार्क षटकार पाहायला मिळत आहे. स्लॉट मधला चेंडू होता, पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी बॅटच्या समोर होता आणि त्यावर एक चांगला स्ट्रोक इथे अर्जित केला. या टीम करता एक महत्त्वाचा स्ट्रोक ठरू शकतो हा, कारण अडचणींमध्ये होते, धावा कुठेतरी येत नव्हत्या पहिल्या षटकापासून. आणि 4 चेंडूवर 1 चेंडू स्लॉटमध्ये दिला गेला गोलंदाज प्रेमकडनं आणि तिथे नेमकी चुकी झाली आहे. चेंडूवर एक मोठा फटका अर्जित झालाय. 7 ही धावसंख्या धावफलकावर पूर्ण होतीये. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 2 महत्वाचे विकेट प्राप्त केले भादवड संघाने. अगेन मोठा फटका, चेंडू सीमा पार, दर्जेदार स्ट्रोक, षटकार, 6 धावा. केतन म्हात्रे एका वेगळ्या ढंगात, एका वेगळ्या रंगात आणि एका वेगळ्या परफॉर्मन्स देण्याच्या तयारीत मैदानामध्ये आलाय. काय अप्रतिम स्ट्रोक खेळतोय. 2 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 2 चेंडूंना आमचे स्कोरर साहेबा मोमीन यांना लाल पेन वापरावा लागलाय. 2 षटकार अर्जित झाले. यस, अगदी बरोबर. 2 षटकार हॅट्रिक ऑन आहे. अगेन सुपर, दॅट्स द मल्टी मॅसिव्ह हिट, षटकार, बॅक टू बॅक 3रा.
चांगला चेंडू आहे, अप्रतिम. बघा, फलंदाजीनं जरी कामगिरी झाली नसली तरी गोलंदाजीमध्ये मी माझ्या टीमच्या सोबत आहे. मला माझे 100% द्यायचे आहेत, ते कुठेतरी दाखवताना एक चांगला चेंडू हाताळला, उजव्या यष्टीच्या बाहेर काढलं चेंडूला, निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं डिलिव्हर्ट केलं चेंडूला. खूप चांगली गोलंदाजी करिश म्हात्रेकडनं. करिश यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, जेल होईल. आणखी एक विकेट इथे मिळते करिशला. लय डेंजर एक नंबर या भदवड गावाची शान, लय डेंजर एक नंबर या भदवड गावाची शान. जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश म्हात्रे यो बॅटमन, जय दुर्गा बी क्रिकेट संघाचा करिश म्हात्रे यो. चांगली गोलंदाजी करायच्या माध्यमातून, कारण दबाव निर्माण झाला होता क्षेत्ररक्षकांवर, तो कुठेतरी रिलीज करण्याचं काम इथे करिश करताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एज आणि खूप काही घडलं, खूप काही घडलं. यष्टीरक्षकानं सोडला, त्यानंतर फ्लाइंग स्लीपचा खेळाडू फ्लाइंग स्लीप असल्यासारखा वाटला, थोडा वेळ हवेत राहिला, मात्र शेवटी त्याच्या हातातनं निसटला आणि एक धाव दाफलकावर. हा झेल म्हणजे मॅच होती. ये पहा, रिप्लेमध्ये दाखवलं जातं आहे. प्रयत्न केलं तर विकेट किपर प्रेम याने प्रयत्न झालं तर मिलिंद मात्र याच्यामध्ये मात्र झेल कनेक्ट करू शकले नाही व्यवस्थितरित्या. आणि जीवनदान कोणाला दिलाय? ज्याच्या बॅटमधून 3 चेंडू 3 षटकार पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये, त्याला जीवनदान दिलंय ते. मी म्हणूनच म्हटलं की कॅचने मॅच होती. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, सुपर. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला हाताळतोय निर्धावच्या स्वरूपानं. करिशनं जर तो झेल जर पूर्ण केला असता तर सामन्यावर पकड घट्ट करता आली असती आणखी गडदपणे. येस, अगदी बरोबर. मात्र इथे जीवनदान मिळाले, नो स्ट्राईकवर आहे केतन मात्र. मात्र गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेर पंचाकडून वाईटचा इशारा येते. आतापर्यंत 4 चेंडू, ज्यामध्ये एक विकेट मिळाली आहे, एक वाईट आणि एक बॅटच्या स्वरूपाने, अशा 2 धावा त्यांना आतापर्यंत खर्च केल्यात. एकंदर 21 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहू शकाल. करिश वाईट अगेन. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. पंचांची भूमिका ही खूप चांगली राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. खूप चांगली कामगिरी तेही करतायत. येस, अगदी बरोबर. आणि कल्पेश पाटील आणि अजय पाटील यांचा हा संघ आपण पाहतो. आई एकविरा प्रतिष्ठान भादवड संघ मैदानाच्या आतमध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न करतो. करिश मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट आतापर्यंत टाकलेत. थोडंसं टीम मीटिंग करतात बाला तरे आणि प्रतीक दिवेकर, काहीतरी समजण्याकरिता आल्यात करिश मात्र याला. कारण की तू 4 चेंडू अगोदर खूप चांगले टाकलेत, मात्र 5व्या चेंडू टाकण्यासाठी तू 2 चेंडू वाईट आतापर्यंत घेतलेत. करिश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं. यावेळेस फटका फसलाय, पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहिला. जस्ट शॉट असं म्हणायला हरकत नाहीये. एक धाव त्यावर मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढली, एकेरीनं वाढून ही धावसंख्या जाऊन पोचली ती 23. करिशनं पूर्णपणे कमबॅक केलंय. पूर्णपणे आधीचं जे महागडं षटक होतं ते कुठेतरी कव्हर करण्याचं काम केलंय. येस, अगदी बरोबर. फक्त आणि फक्त विचार केला तर 4 धावा खर्च केले, त्याच्यामध्ये देखील 2 वाईट टाकल्यात. महत्त्वाचा चेंडू असेल या षटकातील. विकेट येणं खूप गरजेचं आहे भादवड संघाला. मात्र केतन त्याच्या बॅटमधून 19 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. केतनवर पूर्ण जबाबदारी आहे या मॅचची. यावेळेस चांगला फटका संयमाने खेळला आणि खूप महत्वाचं आहे इथे मात्र धावा रोखतोय करिश. मात्र करिश अपूर्ण आहे जर त्याला क्षेत्ररक्षकानं साथ दिली नाही, कारण कुठलाही गोलंदाज अव्वल दर्जाची कामगिरी क्षेत्ररक्षकांच्या जोरावर करू शकतो. इथं मात्र चुकी झाली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
जिद्दी क्रिकेट हो रहा है और भादवड़ को घर में घेरने की तैयारी ये हरी राजनौली की। 33 रन हुए, अब कितनी गेंदें कितने रन? 10-13। क्या शॉट खेला है, आइए देखते हैं रिप्ले में फिर से। हल्की सी शॉट गेंद थी, ये देखिए अपने आप को ठीक गेंद की लाइन के पीछे किया, फ्रंट लेग को अलग किया, पावर बैक पुल, वंडरफुल सक्सेसफुल, 6 रन। इसे कहते हैं करारा जवाब। खूप सुंदर फटकेबाजी सर आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं फलंदाज सर्वच खेळाडू, सुरुवातीचे 2 खेळाडू जे थोडेसे अपयशी ठरले, कारण 0वर 2 विकेट होत्या, मात्र त्यानंतर केतन म्हात्रे ज्या पद्धतीनं तुटून पडलाय, ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय, सामन्याला आपल्या बाजूने खेचून आणलंय। देखिए सिटी क्रिकेट में भी केतन म्हात्रे ने बढ़िया परफॉर्म किया और ग्रामीण क्रिकेट में अपने मसल्स का जादू जगाते हुए निश्चित स्वरूपानं मसल पॉवर त्याची आपल्याला पाहायला मिळाली। बालातरे लेफ्ट आर्म ओवर द विकेट, फिर से पुल, फिर से पावरफुल, फिर से गेंद गुल, 6 रन। मानो पीछे पड़ गए वहां पर बल्लेबाज इस वक्त भावेश, और खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया। ये देखिए बहुत पावर बैक स्ट्रोक, अब अपने ही घर में गिरती हुई लेट नारायण स्मृति क्लब भादवड। 2 चेंडूत 2 बॅक टू बॅक षटकार आले। जर तिसरा षटकार आला तर पारितोषिकी आहे 2000 रुपये कॅश प्राइज आहे किरण ठाकरे यांच्याकडनं। हमारे भाइयों और राजनौली के काफ़ी दर्शक हैं आरके स्टैंड में, शोर मचाते हुए। देखिए इनाम कोई भी लगाए, अगर उस बैट्समैन ने वो कारनामा अंजाम दिया तो उसको हम वो पैसे देंगे, अथवा 50% यहाँ जमा किया जाएगा। बालातरे, ओह अच्छी वापसी, गुड लाइन पे पड़ने के बाद हल्का सा मोमेंट रहा था। स्कोर अब 39 रन, कितने चाहिए? 7 रन चाहिए, गेंदे बची है 8। ऐसा नहीं कि मुकाबले की जान निकल गई हो, अभी भी मुकाबला बाकी है। फ्लिक करते हुए हवा में, गैप में, कोई मौका नहीं, मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। होंगे क्योंकि 2 आइकॉन कौन से उनको लेना है। ये प्रमोद म्हात्रे, ये बहुत बड़े क्रिकेटर हैं, जीत की दहलीज पे पहुंच चुकी है और फिनिश। जय हरी राजनौली ग्रैंड फिनाले में पहुंचती हुई नारायण स्मृति चषक के कॉन्ग्रेचुलेशन प्रमोद म्हात्रे एंड ऑल टीम, हार्ड लक करेश म्हात्रे एंड भादवा टीम।
हे सावंत म्हात्रे यांच्या माध्यमातून गिफ्ट देण्यात आलेलं आहे, ते द्यायचं. हार्दिक अभिनंदन. जय हरी रांजणोली. आपण या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचलात. ओ टू समोरजन बॉक्स. करेश मात्रे बताइए कि ये सेमीफाइनल कितने ओवर का, 5-5 ओवर का हो रहा है? करेश मात्रे 6 ओवर का मैच है, क्योंकि टॉस पे तो मैंने पहले ही बता दिया था. ये 1000 रुपये का इनाम आया है विनोद ठाकरे की तरफ से. भावेश आपको आना है, आपको भी 1000 रुपये का इनाम हम दे रहे हैं विनोद ठाकरे की तरफ से. और केतन आपको भी आना है, विनोद ठाकरे की तरफ से आपको भी 1000 रुपये हैं. भावेश आणि केतन दोघांनी व्यासपीठावर यायचं आहे. विनोद ठाकरे तुमच्या संघाचे मालक यांच्या वतीने दोन्ही खेळाडूंना 1000 रुपयाचं पारितोषिक रोख रक्कम. मी विवेक म्हात्रे आणि सावंत म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय, दोघांना कॅश प्राइज द्यायचं आहे. विनोदजी ठाकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भावेश ठाकरे. आइए प्रमोद मात्रे, आप क्यों पीछे रह रहे हैं? आपने 3 रन दिए थे, आपको भी 1000 रुपये आए हैं विनोद ठाकरे की तरफ से. प्रमोद म्हात्रे आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपले ओनर विनोद ठाकरे यांच्या वतीने आपल्या देखील कॅश प्राइज देण्यात येते. इस तरह का इनाम दिया जाएगा, मैच के बीच में इनाम नहीं रखा जाएगा.